डायबिटीस रुग्णांमध्ये डोळ्यांचे प्रॉब्लेम, पायाचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम वाढत चालले. यामागील कारण काय? कसं आहे की डायबिटीस म्हणलं तर रक्तातली साखर वाढली. रक्तातली साखर का वाढली तर शरीरातलं इन्सुलिन कमी झालं. हे जे काही पठडीतलं नॉलेज आहे ते आता आउटडेटेड झालेलं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. डायबिटीस म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. डायबिटीस इज अ इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे डायबिटीस झालेल्या माणसामध्ये इन्सुलिनची कमी झालेली नसते, तर त्याच्या शरीरामध्ये एकूण वातावरण असं झालेलं असतं की इन्सुलिन काम करत नाही. आता जर का म्हणजे लेटेस्ट जर का एक संशोधन जर का आपण बघितलं डॉक्टर नील बर्नार्ड यांनी केलेलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इंट्रासेल्युलर फॅट वाढतं, म्हणजे सेलच्या आतमध्ये चरबी असते. मग त्याच्यामुळे तुम्ही काही खाल्लं तर सेल काय म्हणते की आमच्याकडे ऑलरेडी एनर्जी आहे आणि त्यामुळे ती एनर्जी घ्यायला तयार होत नाही आणि मग ती साखर सेल्समध्ये जात नाही आणि ती बाहेरच राहते. ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो, ज्याला आपण इंट्रासेल्युलर फॅट असं म्हणतो. म्हणजे हे एक कारण आहे. आयुर्वेदामध्ये तर त्याला अनेक कारणं सांगितलेली आहेत. म्हणजे कफज प्रमेयातला हा एक भाग झाला. म्हणजे आयुर्वेद असंही म्हणतं की पित्तज प्रमेय, म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जास्ती झालेलं आहे, हीट जास्ती वाढलेली आहे, तरी सुद्धा तुमचं काय होतं की साखर सेल्समध्ये जाऊ शकत नाही. किंवा जर का शरीरामध्ये जर का म्हणजे म्हणतो ना की सेल्स जर का तुमचे वीक असतील, ज्याला वातज प्रमेय असं म्हणलेलं आहे, की त्याच्यामध्ये तुमचं शरीर साखरेचा वापर करू शकत नाही, कारण त्याच्याकडे तेवढे मसल्सच राहिलेले नसतात किंवा ती साखर वापरण्यासाठीची यंत्रणा त्याच्यामध्ये नसते. तर ओव्हरऑल जर का आपण याच्यामध्ये जर का बघितलं तर शरीरामध्ये साखर का वापरली जात नाहीये हे बघणं गरजेचं असतं. पण सध्याची जर का आपण ट्रीटमेंट बघितली तर नुसतीच इन्सुलिन वाढवणारी ट्रीटमेंट आहे. ऑलरेडी शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्ती असतं, इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला असतो आणि त्यामध्ये आपण इन्सुलिन वाढवणारं औषध देत असतो. इन्सुलिन आणखीन वाढत जातं आणि जसं शुगर वाढणंही नुकसान आहे, तसंच हायपर इन्सुलिनिमिया हा सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. इन्सुलिनचं प्रमाण जास्ती झालं तर रक्तवाहिन्या आतून डॅमेज व्हायला लागतात, कारण रक्तवाहिन्यांना रिपेअर करणारी जे नायट्रिक ऑक्साईड आहे ते इन्सुलिन जर सिक्रेशन वाढलं तर हे नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रेशन कमी होतं, रक्तवाहिन्यांचा डॅमेज वाढतो. डोळ्याच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर रेटायनोपॅथी होते, पायाच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर न्यूरोपॅथी होते, किडनीचा ब्लड सप्लाय हॅम्पर झाला तर किडनी फेल्युअरमध्ये पेशंट जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे म्हणजे नुसतंच इन्सुलिन वाढवणारी औषधं देऊन शुगर बॅलन्स करण्यापेक्षा डायबिटीसचं जे मूळ कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि तो का झाला हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर का प्रॉपरली डायग्नोज करून जर का ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्याला डायबिटीस सुद्धा रिव्हर्स करता येतो आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन सुद्धा टाळता येतात.